सामान याच्यात ठेवतात, राशन सगळं याच्यात ठेवतात, खाना याच्यात बनवतात. एका दिवसात पण बोट परत येते. जर मासे भेटले तर एका दिवसात, नाहीतर मॅक्झिमम 3 to 4 डेज मध्ये. हां वादळ कमी झाल्यावर आम्ही राफण मारतात. बर हां जसं जास्त राहिल्यावर नाही मारतात, तर नाही. आपण ओढू शकत नाही ना. आता वेध लागलेले आहेत मच्छीमारांना पाण्यात उतरण्याचे. गेले 1.5-2 महिना मच्छीमारांच्या बोटी ह्या किनाऱ्यावरती नांगरलेल्या होत्या. कशासाठी? डागडुजीसाठी. आपल्या बोटींची डागडुजी असेल, आपल्या जाळ्यांची डागडुजी असेल आणि त्याचबरोबर थोडीशी विश्रांती समुद्रालाही. आणि आता लवकरच या मासेमारी बोटी पाण्यात उतरणार आहेत. जागर मीडियाची टीम आज आलेली आहे रत्नागिरी शहरानजीकच्या सुप्रसिद्ध अशा मिरकरवाडा जेटीवरती, जिथे मोठ्या संख्येने बोटी नांगरलेल्या असतात पुढे पुन्हा पाण्यात जाण्यासाठी आणि मोठ्या संख्येने मासे पुन्हा समुद्रातून किनाऱ्यावर आणण्यासाठी. आत्ता आपण उभे आहोत मिरकरवाडा जेटीवरील इबाद या बोटीवरती. ही बोट तुम्ही बघू शकाल छान रंगवलेली आहे लवकरच नव्या सीझनसाठी. या बोटीचा नक्की कशी प्रक्रिया सुरू होते? बोट जेव्हा पाण्यात किनाऱ्यावरती उभी असते तेव्हा त्याची डागडुजीची कामं नक्की काय केली जातात आणि बोटी पाण्यात उतरवण्याआधी नक्की काय तयारी केली जाते, याविषयी आपल्याला माहिती द्यायला आपल्यासोबत आहेत गेली कित्येक वर्ष या मच्छीमारी व्यवसायामध्ये असलेले सुलतानभाई. सुलतानभाई नमस्कार. जागर मीडियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आता 31 मे पर्यंत आपला बिझनेस असतो माशांचा. हा हंगामी सीझन सुरू असतो. त्याच्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने बंद असते. बर. आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सीझन सुरू होतो. हां, त्या दरम्यान जे काय बोटीची देखरेख आणि जे काय कामं असते ते लोक करून घेतात. बर. आणि ही बोट आहे, ही पर्सिन बोट आहे. ओके. तर याचाच म्हणजे यांची आता 1 सप्टेंबरपासून सुरू होतील हे बोटी. बर. आणि दुसऱ्या फिशिंग बोट्स पण आहेत, हां त्यांची आता 15-16 ऑगस्टपासून ते 16 ऑगस्टपासून त्यांची सुरुवात होणार आहे. बरोबर. 15 आणि 16 ऑगस्ट पासून ज्या बोटी पाण्यात उतरणार आहेत त्या बऱ्यापैकी छोट्या बोटी असणार छोट्या आहेत. बोटी. त्या किती दिवसासाठी पाण्यात उतरतात? छोटे बोटी जे आहेत, ट्रॉलर्स म्हणतात आपले, छोटे फिशिंग हां. बोट आहेत ना, हां. ते सकाळी जातात हां आणि रात्रीपर्यंत परत येतात. संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत एका दिवसात परत परत येतात. येतात. हे फिशिंग जी बोट आहे ना, त्याच्यावर 8 ते 10 माणसं पुरेशीर असतात. बर. हां हां, त्याच्या कंपॅरिझन मध्ये ही मोठी बोट पर्सिन बघितली तर हां. याच्यावर 25 ते 30 माणसं असतात. अरे म्हणजे हा बापरे. डिफरन्स असतो. आणि ही पर्सिनची ही जी मोठी बोट आहे ती किती दिवस समुद्रामध्ये असते आणि किती लांब गेलेली असते? ही बोट म्हणजे आता त्याच्या मासे भेटण्याच्यावर अवलंबून असते. कारण हां. एका दिवसात पण बोट परत येते. जर मासे भेटले तर एका दिवसात, नाहीतर मॅक्झिमम 3 to 4 डेज मध्ये, 3 ते 4 दिवस त्या कालावधीमध्ये परत येते. जेवणा खावण्याचं सगळं काय मटेरियल असतं, कारण स्टोव वगैरे त्यांचा असतोच म्हणजे बर बर. सेपरेटली. हां तर भाजीपाला, हां. खाद्यपदार्थ सगळे, हां, हां, हां. राईस वगैरे सगळं काही घेऊन जातात आपल्या बर, बरोबर. ते हां. पाणी वगैरे घेऊन जातात. हां. त्यानुसार ते स्वतःच त्यांचा एक जेवणी म्हणून असतो, कुक असतो. कुक असतो हा, सोबत. तो स्वतः म्हणजे 2 जण असतात ते. हां. त्यातला एक जण बनवतो आणि एक हेल्पर असतो हां त्यांच्याबरोबर. हां हा. जास्त वादळ झालं तर आपण नाही मारतात. हां जास्त वादळ झालं ना, जरा नरम राहते ना, हां. वादळ कमी झाल्यावर आम्ही राफण मारतात. बर. हां जसं जास्त राहिल्यावर नाही मारतात, तर नाही. आपण ओढू शकत नाही ना. बर. हां हां, तेवढं वादळ जास्त राहिलं मग थांबतात तिथे. हां वादळ कमी झाल्यावर नंतर मारतात, हां. तसं नाही मारतात. या पुढचा व्हिडिओ आपण नक्की करूया जेव्हा या बोटी परत येतील भरपूर माशांसकट, भरपूर समुद्रातल्या सोन्यासकट. तोपर्यंत जागर मीडियाकडून मी विभा कदम. धन्यवाद.